कधी-कधी प्रवास फक्त ठिकाणापर्यंत नाही, तर माणसांच्या मनापर्यंत होतो. 31 दिवस 31 पोस्टच्या 11व्या दिवशी मी निघालो सावंतवाडीतून दिवा एक्सप्रेसने, मग बस, मग ऑटो आणि शेवटी पोचलो खेड तालुक्यातील एक छोट्याशा गावामध्ये, ते म्हणजे पोयनाड. होळी शिमग्याचे ते दिवस होते. शिमग्याची पालखी पहिल्यांदा जणवली. संपूर्ण गाव एकत्र, रंगात, भक्तीत अविस्मरणीय. देवळांची शांतता आणि गावकऱ्यांचं प्रेम मनात घर करून गेलं. प्राजक्ताच्या आईच्या हातचं जेवण खरं सांगतो एकदम मनात उतरलं. प्रियंकाताई, प्रांजल, प्रतीक, काका, काकी सगळ्यांशी रोज गप्पा संवाद व्हायचा आणि वेळ कसा निघून जायचा कळलंच नाही. 5 दिवस पण आठवणी आयुष्यभराच्या झाल्या. साधं जीवन, प्रेमळ माणसं आणि त्यांची संस्कृती, खूप काही शिकायला मिळालं. ही प्राजक्ताच्या घरी पहिली भेट आणि तीही तिच्या अनुपस्थितीत. बाकी तिच्या घरातील बऱ्याच जणांशी फक्त सोशल मीडियावरून ओळख होती, पण तिच्या फॅमिलीला भेटताच वाटलंच नाही की मी पहिल्यांदा आलोय. घरच्यांसारखं वाटलं. सगळी काळजी, आपुलकी घरच्यांसारखं